तसेच इंदिरा प्रशालाचे आज संयुक्त क्रीडा सप्ताह समारंभासाठी मला बोलवल्याबद्दल सर्वप्रथम गोडके सर आणि मुळे सर दोघांचे खूप सारे आभार। क्रीडा सप्ताह असा कार्यक्रम असतो की वर्षभरात आपण थोडा अभ्यास बाजूला ठेवून अभ्यासा व्यतिरिक्त काही गुणांकडे वाव मिळतो त्यासाठी बघत असतो। तर क्रीडा याच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंद जे होते ना त्यांचं एक वाक्य होतं की बाबा यू विल बी क्लोजर टू गॉड और हेवन बाय प्लेइंग फुटबॉल नॉट टू रीडिंग गीता। म्हणजे गीता वाचण्यापेक्षा जर तुम्ही फुटबॉल खेळला तर तुम्ही देवापर्यंत किंवा आपल्या स्वर्गापर्यंत निश्चितच होता। त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की बाबा खेळामध्ये असं काही सामर्थ्य आहे की ती तुम्हाला माणूस म्हणून घडवायला शिकवत असतो। अजून एक सांगणं असेल माझं की जर खेळ याच्यामध्ये अशी सुप्त शक्ती आहे की त्याच्यासमोर डिप्रेशन टिकत नाही। जर मुलांमध्ये नैराश्याची भूमिका वगैरे असेल तर खेळ हे असं एक साधन आहे त्याच्या थ्रू मुलं त्याच्यावरती मात करते। त्यामुळं किती वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी शहराच्या बाहेर या ग्रामीण परिसरामध्ये तुम्हा सगळ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची गंगा मिळावी यासाठी स्वर्गीय दादा आणि ताईंनी शाळा स्थापन केली। त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। जयराज इंडर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गोडके सर, इंदिरा प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय मुळे सर, आणि खरं म्हणजे एका शिक्षकाची 2 मुलं, एकटा डॉक्टर होतो आणि दुसरा DYSP होतो। हे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी एक यशाचं प्रतीक। यश कसं मिळवावं, शाळेतून संघर्ष कसा करावा, अभ्यास किती वाजेपर्यंत करावा आणि मग त्यातून स्पर्धात्मक परीक्षेतून यशाचे मानबिंदू मिळवावा याचं एक उत्तम असं उदाहरण आणि प्रतीक म्हणजे सन्मान्य प्रतीक साहेब, आदरणीय शिंदे साहेब। तुम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळावी। कदाचित मी दोघांही मुख्याध्यापकांना अतिशय मनापासून म्हणजे अभिनंदन करतो। तुम्ही खूप चांगली अतिथी आम्हा सगळ्यांसमोर आणलात, कारण तुम्हा आम्हा सगळ्यांसमोर स्पर्धात्मक परीक्षा ही सध्याच्या परिस्थितीमध्ये एक आव्हान आहे। आपल्याला MPSC करायची आहे, UPSC करायची आहे, JEE क्रॅक करायचं आहे, नीटची परीक्षा द्यायची आहे, पोलीस भरतीला उभं राहायचं आपल्याला। या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अशी जर यशस्वी व्यक्ती आपल्या समोर असेल तर आपल्याला नक्की प्रेरणा मिळेल। ती प्रेरणा तुम्ही सगळ्यांनी घेतलात असं गृहीत करतो। या खेळाचा खूप आनंद घ्या। प्रत्येक खेळामध्ये हिरवेळ भाग घ्या। बरे हारलो तरी चालेल पण मी भाग घेतलाय, मी खेळामध्ये काहीतरी करू शकतो। आणि दररोज लवकर उठा, नियमित व्यायाम करा, चांगलं आरोग्य प्राप्त करा। आरोग्य मिळाल्यानंतर आपोआप तुमच्याकडे विद्यार्थ्यांनी येईल। एवढीच सदिच्छा मी या ठिकाणी देतो आणि मी थांबतो। या अभिमानस्पद होत आहे आमच्या दृष्टिकोनातून, संस्थेच्या दृष्टिकोनातून। आज मी अशी शपथ घेतो की आम्ही सर्व खेळाडू या क्रीडा सप्ताहात सचोटीने भाग घेऊ। या क्रीडा सप्ताहात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन